कर्जमाफी, पीक विमा, बांधावर खत, वनजमीन, गायरान जमीन, धान खरेदी, बोनस यासह राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर किसान सभेने पुन्हा आक्रमक भूमिका घेतलेली आहे. या प्रश्नांवर राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर किसान सभेच्या शिष्टमंडळाची राज्य सरकारच्या 3 मंत्र्यांसोबत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल 2.5 तास सविस्तर बैठक झाली. या बैठकीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित होते. किसान सभेच्या वतीनं विविध मागण्यांवर ठोस निर्णय घेण्याचा आग्रह धरण्यात आला. या चर्चेनंतर अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याचे किसान सभेने सांगितलं आहे. किसान सभेने कर्जमाफीच्या प्रश्नावर विशेष जोर देत नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान द्यावे आणि कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा अशी मागणी केली आहे. नियमित कर्जदारांना 2 लाख रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आणि यासाठी ठोस प्रस्ताव 30 ऑगस्ट 2026 पूर्वी राज्य सरकारच्या कर्जमाफी उपसमितीसमोर तसेच मुख्यमंत्र्यांसमोर मांडून त्यावर निर्णय घेतला जाईल असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. 2017 आणि 2019च्या कर्जमाफीतील वंचित शेतकऱ्यांना दिलासा. सन 2017 आणि 2019मध्ये झालेल्या कर्जमाफी योजनांमधून झालेल्या कारणांमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याबाबत बैठकीत सकारात्मक भूमिका घेण्यात आली. विशेषतः 2019च्या कर्जमाफीमध्ये एकवेळ समझोता योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांनाही लाभ देण्यात त्याबाबत कार्यवाही केली जाणार आहे. तसेच 2017 आणि 2019मधील प्रोत्साहन अनुदानाच्या काही याद्या अद्याप प्रलंबित असल्यास त्यांचाही प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या फार्मर आयडी सत्यापन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे आश्वासन बैठकीत देण्यात आलं आहे. 14 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ निर्णयाची अंमलबजावणी करून उपसा सिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ करण्याची प्रक्रिया तातडीनं सुरू करण्याबाबतही चर्चा झाली. तसेच सिबिल प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होणार नाहीत याची काळजी घेण्याचे आश्वासन देण्यात आले. देवस्थान जमिनीवरील शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण. देवस्थान जमिनीबाबत कायदा करताना या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताला कसलीही बाधा येऊ दिली जाणार नाही अशी भूमिका सरकारकडून स्पष्ट करण्यात आली. जबरदस्तीने किंवा फसवणुकीने देवस्थान जमिनीवरून बेदखल करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा विचार केला जाईल. देवस्थान जमिनीच्या नावाखाली शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीपासून हुसकावून लावण्याचे प्रकार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली. पीक विमा ट्रिगर. अतिवृष्टी नुकसान भरपाईचा प्रश्न. पीक विम्याच्या प्रश्नावरही बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. पीक विमा ट्रिगर पुन्हा लागू करण्याबाबत कृषी आयुक्त तातडीनं प्रस्ताव तयार करून तो मंत्रिमंडळासमोर सादर करणार आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 2025मधील अतिवृष्टीच्या पीक विमा भरपाईची प्रत्येकी 17,500 रुपयांची मदत शेतकऱ्यांना मिळण्यासाठी कृषी आयुक्त आणि कृषी सचिव प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळासमोर सादर करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. गायरान आणि वर्कस जमिनींच्या प्रश्नावर कायदेशीर उपाय. गायरान जमिनी शेतकऱ्यांच्या नावे करण्याच्या प्रक्रियेत येणाऱ्या कायदेशीर अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक कायदेशीर उपाय केले जातील. त्यासाठी तज्ज्ञ वकिलांची तातडीनं नियुक्ती करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. वर्कस जमिनींच्या प्रश्नावरही सरकारकडून तातडीनं कायदा करण्याबाबत चर्चा झाली. तसेच घरांच्या तळजमिनी शेतकऱ्यांच्या नावे करण्याची प्रक्रिया राबवण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात आला. वन अधिकार कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात 18 ऑगस्ट 2026 रोजी मंत्रालयात स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत वनजमीन आणि वन अधिकारांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. बांधावर खत मिळावे. लिंकेज करणाऱ्यांवर कारवाई. शेतकऱ्यांना पेरणी आणि पीक हंगामाच्या काळात पुरेशा प्रमाणात खते वेळेत उपलब्ध व्हावीत यासाठी प्रशासनाकडून आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आलेलं आहे. खतांसोबत इतर वस्तू किंवा साहित्य खरेदीचे लिंकेज करून शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जाईल असंही बैठकीत स्पष्ट करण्यात आलेलं आहे. FPO संचालक. शेतकऱ्यांना रेशनपासून वंचित ठेवू नका. शेतकरी उत्पादक कंपन्या अर्थातच FPOचे संचालक असल्यामुळे काही शेतकऱ्यांना रेशनसह इतर शासकीय योजनांपासून वंचित ठेवल्या जात असल्याचा प्रश्न किसान सभेनं बैठकीत उपस्थित केला आहे. FPOमध्ये संचालक किंवा पदाधिकारी असल्याच्या कारणावरून शेतकऱ्यांना रेशन किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ नाकारला जाऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारसोबत महत्त्वपूर्ण चर्चा. किसान सभेने या प्रश्नांसाठी राज्यभर आंदोलनाची धार वाढवली आहे. 21 जुलै 2026 रोजी मुंबईतील आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर 10 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात जेलभरो आंदोलन करण्यात आले. तसेच संबंधित मंत्र्यांच्या निवासस्थानासमोर महामुक्काम आंदोलन करण्याचा इशारा किसान सभेने दिला. या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर 13 ऑगस्ट रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात सरकारच्या 3 मंत्र्यांसोबत किसान सभेच्या शिष्टमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीत झालेल्या निर्णयांची काटेकोर आणि वेळेत अंमलबजावणी करावी अशी मागणी किसान सभेने केली आहे. केवळ आश्वासने न देता निर्णय प्रत्यक्षात उतरले पाहिजेत, अन्यथा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पुन्हा तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा स्पष्ट इशारा किसान सभेने सरकारला दिला आहे. किसान सभेच्या वतीने डॉक्टर अशोक ढवळे, जे.पी. गावित, डॉक्टर अजित नवले, आमदार विनोद निकोले, अजित अभ्यंकर, उमेश देशमुख, हनुमंत अण्णासाहेब शिंदे, उद्धव पौळ, अजय बुरांडे, जितेंद्र चोपडे, अमोल वाघमारे, किरण गहला, रडका कलंगडा, इंद्रजित गावित, किसन गुजर, सुभाष चौधरी, अमोल नाईक, सदाशिव साबळे, अशोक पांडे, कृष्णा ताटे, राजेंद्र वाटकर, रमेश पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग विरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ.